35-40 वर्षापासून बीडची नगरपालिका क्षीरसागरकडे होती. यामुळे खूप आरोप झाले की क्षीरसागर मुक्त बीड शहर करायचे. त्यात आपण पाहिले की विजयसिंह पंडित यांनी बीडमध्ये लक्ष घातलं. अजितदादांच्या नेतृत्वाखाली बीड नगरपालिका निवडणूक लढवण्यात आली आणि राष्ट्रवादीला मोठं यश आलं. परंतु जो कालचा प्रकार आपण बीडकरांनी पाहिला तर तो कुणालाही न पटण्यासारखा आहे. म्हणजे अध्यक्ष असतील आणि नगराध्यक्ष यांच्यात जी काही तुतुमेमेम झाली, यामुळे खरोखरच बीडच्या विकासाच्या अनुषंगाने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. नेमकं कालचा प्रकार काय होता आणि हे परत जी काही खडाजंगी सुरू झाली, नेमके हे वाद गट तट हे का सुरू झाले, यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत बीड नगरपालिकेचे स्वच्छता सभापती शेख निजाम आहेत. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करू. बीडकरांनी खूप मोठ्या विश्वासाने तुमच्याकडे दिलंय आणि तुम्ही जर तिथं भांडणं करत असताना विकासाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने कामकाज करण्याच्या ऐवजी वेगळंच काही सुरू असेल तर हे कितपत पटतं आणि नेमकं तो वाद कशामुळे झाला? हो, सध्या शहरात जी चर्चा चालू आहे ती आम्हाला सुद्धा पटत नाही. पण हे का घडतंय हे आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे ना. आता जे करतायत ते कशामुळे करतायत हे आम्ही तर सांगू शकत नाही. आम्ही ज्या ठिकाणी आहोत आम्ही आमच्या स्टेप राजकीय सामाजिक बांधिलकी धरून आम्ही त्याच ठिकाणी आहोत. मला तुम्हाला एक सांगायचं आहे की लोकांनी आमच्यावर जो विश्वास केला हा खूप मोठा आहे. तुम्ही पहा, मी माझं स्वतःचं नाव घेतो, मी शेख निजाम. मला कोणीच तिकीट देत नव्हतं. मला कोणतंच पक्ष तिकीट देत नव्हतं. माझ्यामुळं अमरसिंह पंडित साहेब, विजयसिंह पंडित साहेब हे बीडला आले. मी एकटाच नाही, माझ्यावर अजून 2-3 लोक आहेत. त्यांना कोणी तिकीट द्यायला तयार नव्हतं आणि आमच्यामुळं ते दादापर्यंत भांडले. शेवटी दादाने ज्या ठिकाणी प्रतिनिधित्व करीत होते, ज्यांना विधानसभाला त्यांनी तिकीट दिलं, त्यांना सांगितलं की बाबा मी ह्या लोकांना तिकीट देणारच. त्यांना आम्ही नको होते म्हणून त्यांनी पक्ष सोडला आणि शेवटी 1-2 दिवसात सर्व जिम्मेदारी दादांनी आमदार विजयसिंह पंडित आणि राजेश्वर आबा यांच्यावर दिली आणि सगळे सूत्र आमच्या हातात आले. तो सूत्र आल्यानंतर दादाची प्रतिमा, मग त्या काळातच आम्हाला नगराध्यक्ष 2 दिवसात काय करणार, नगराध्यक्ष उमेदवार आमच्याकडे नव्हता. बरेच लोक होते, पण एक सहानुभूती आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही शेख मुजीब त्यांच्या सासूबाई मुजीबराव, मी विजयराजेंनी त्यांना तयार केलं आणि एक मुस्लिम समाजाला एक मुजीब भाई की सास असा मेसेज देऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या पक्षाने निवडणूक लढवली. निवडणूक लढत असताना सगळ्याला असं वाटायचं की आता तुम्हीच त्यावेळेस अनेक तुमच्या ह्याच्यात तुम्ही बघितलं की आमचं डिपॉझिट सुद्धा राहणार नाही, ही सगळ्यांची ख्याती होती. पण आम्हाला आमच्या समाजाची, कारण की मी गेल्या वेळेस निवडणूक लढवली एमआयएम, मला माहिती की माझा समाज काय. आमच्या समाजाला फक्त पटलं पाहिजे की आपण आहे. त्यांच्या लक्षात काय आलं पाहिजे, फक्त हे आपण आहे, मग ते सोडत नाही. आणि तसंच झालं. 15,000 आमची उमेदवारी मागं होती, कॅन्डिडेट आमचा मागं होता. जसेच आमचे 18 नंतर सुरू झाले, 5 वार्डात तर आम्ही 6,000 पुढे गेलो आणि ज्यांना तुम्ही निवडणूक जिंकणार म्हणत होतात त्यांच्यात आणि आमच्यात 12,000 मतांचा फरक आहे. हे दादावर विश्वास ठेवून लोकांनी आम्हाला दिलेला आहे आणि इतक्या लवकर मी स्वतः आहे, मी सुद्धा त्यात माजू नये अशी माझी भावना आहे. असं काही घडलं बी नाही ना जे इतकं लगत टोकाची. तुम्ही पहा, पहिल्या मिटिंग बसून पाहतो मी, पहिल्या मिटिंग बसूनच हेच वाद चालू आहेत. आपण कशामुळं काय हे काही नाही. बरं, काय आहे, पद्धत अशी असती की बाई आमचे काही वादविवाद, ठीक आहे, वादविवाद असतातच, एकामेकाचं कोणाला पटत नाही असतंच, पण ह्याची प्रक्रिया कशी असती की बाबा तुम्ही तुमचं प्रतिनिधित्व तुम्ही ज्याचं नेता तुम्ही मानलं, जे तुमचे नेते आहेत त्यांच्यापाशी बसा आणि ते आपसात बसून संपून टाका आणि मिटून टाका. किंवा तुम्हाला काय पाहिजे, मला काय, सगळ्या मर्जी कोणाची चलत नसते, पण ते संपत असतं. असं काही नाहीच. मला जसं वाटलं मी तेच करणार, मला जे वाटलं मी तेच करणार. आता कालच्या मिटिंग तुम्ही पहा, ते नगराध्यक्षांना कसं बोलावा
महिला आहे, मागासवर्गीय आहे, इतकं नाही ना. तुम्हाला इतके अधिकार दिले की बिचारा ते नगराध्यक्ष प्रोसिडिंग ऑफिसर आहेत. कायदा हे सांगतो भांडे साहेब, नगराध्यक्षांच्या समकक्षाची चेअर सुद्धा तिथे लावता येत नाही. तो प्रोसिडिंग ऑफिसर आहेत. परंतु एक समन्वय आहे. आपण सगळ्या एक लोकांनी इतक्या दिवसानंतर आपल्याला इथं परिवर्तन दिलं आणि त्या परिवर्तनामध्ये जे उपाध्यक्ष आहेत ते अनुभवी आणि जुने आहेत. काहीतरी आपल्याला चांगले कामं करायचे आहेत म्हणून त्यांचे सगळे अधिकार ते तुम्ही पहा, नगराध्यक्ष जे बोलले तेच ग्राह्य असतं. उपाध्यक्ष किंवा हे बोललेले हे आमची चर्चा असते. जे आतापर्यंत जे ठराव झाले त्यात नगराध्यक्ष कुठं बोललेत का? उपाध्यक्षच बोलतेत. तरी देखील आम्ही त्याला अध्यक्ष असंच गृहीत धरून आम्ही सगळं हे केलेलं आहे. पण आता ते इतकं जास्त झालं. कालच्या मीटिंगमध्ये तर विशेष सभा होती. त्या विशेष सभा तर त्यांनी पातळी सोडली. तुम्ही त्यांची ती ॲटिट्यूड पहा की जसा काय एक नाही ना, असं नाही ना जमणार. जे त्या नगराध्यक्ष आहेत त्या तुम्ही अनुभवी आहेत म्हणून थोडंसं तुमच्या पाठीमागं होतं. तुम्ही चांगलं काम करा असेल तर तुमच्या पाठीमागं होत्या त्या. अहो त्या एक नाईक तहसीलदार म्हणून रिटायर झालेल्या आहेत. त्यांना प्रशासनाचा, लोकप्रतिनिधींचा दांडगा अनुभव आहे त्यांना. काल त्यांनी थोडीशी दाखवलं तुम्हाला की ते काय करू शकते. त्यांना कोणी सांगितलं का? ते वेळेवर घडलं. त्यांनी बघितलं की माझा इथं अवमान होतो, त्यांनी सहन केला नाही आणि करणार सुद्धा नाही. त्याच्यामुळं आम्ही आमच्या ठिकाणी आमच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली जे काही आमचे सर्व नगरसेवक आहेत ते ठाम आहेत. जे काही 4-2 आहेत, आता हे 4-2चं आम्ही काही सांगण्यात तुम्हाला हे नाही. त्यांची कुंडली सगळं बीडच जाणतो. आम्ही सांगायचं कोणाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही आम्हाला. पण नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्षांना तुम्ही खाली बसा म्हणणं हे पटतंय, कारण की तुम्हीच उपनगराध्यक्ष निवडलेले आहेत, तुमच्याच पक्षाचे आहेत. तुम्हाला मग हे कधी घडतं साहेब? असं आहे का त्यांना कोणी सांगितलं? मग त्यांना सांगायचं असलं असतं तर त्या मिटिंगमध्येच त्यांना खाली बसवलं असतं. कारण की वरी बसण्याची ही उपाध्यक्ष वरी बसतच नाहीत. मान सन्मान त्यांनीच दिलेला आहे. मग ते ज्यांनी मान सन्मान दिला तुम्ही त्यांचाच अवमान करत असले तर मग ते अधिकाराचा वापर तर करणारच ना. तुम्ही यापुढे उपनगराध्यक्ष पदच मानणार नाही कोणाचं? नाही, उपनगराध्यक्ष पद हा नामधारी आहे. उपाध्यक्ष काय यावेळेसच नाही झाला ना. उपाध्यक्ष दरवेळेसच असतो. आपल्याकडे नगरपालिका 35-40 वर्ष ते उपाध्यक्ष कुठे बसवते तुम्हाला सर्व माहीतच आहे ना. पण आम्ही मान सन्मान दिला. पण ज्यांना मान सन्मान दिला तेच त्या अवमान करत असतील तर मग ते सहन करणार नाहीत ना. ठीक आहे, हे झालं तुमचं काय मतभेद असतील वगैरे. तो वाद का झाला नेमकं? हे तिकडे पाणी टेंडर प्रक्रिया नेमकं चाललंय काय? हे पहा, जवळपास 40 कोटी रुपये 15 वित्त आयोग म्हणून योजना आहे आणि ही दरवर्षी येतात पैसे. हे काही नवीन नाही ते आलेले. पण काय झालं, प्रशासनाच्या काळात लोकपूर्ती नव्हते आणि त्याचा कोणी पाठपुरावा केला नाही. ह्याच्यामुळे 3 वर्ष आपल्याला पैसे आले नाहीत. परंतु दादा आपले पालकमंत्री होते, त्यांच्या आम्ही ते निर्देशन आणून दिलं. दादा म्हणले बरोबर आहे. पण त्यांनी थोडंसं हा करून आपल्याला ते एकत्र पैसे सगळे 40 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने 2-3 टप्प्यात ते 40 कोटी रुपये आपल्याला आले. मग त्याची ते पैसे असेल कशासाठी की ते पैसे ह्याच्यासाठी आहेत की ते स्वच्छता आणि पाणी पुरवठा या दोनच हेडवर ते पैसे खर्च करावे लागतात. 50% स्वच्छता आणि 50% पाणी पुरवठा. तर मी काय केलं होतं, तुम्ही गेल्या वेळेस बघले की ते असं माझं तर असं केलं की बाबा मी ठराव ठेवला होता. ते कसं असतं, स्टँडिंग म्हणजे किती आहेत? स्टँडिंगमध्ये सगळे सभापती ना अध्यक्ष. तो स्टँडिंगचा ठराव सर्वसाधारण सभेत येतो आणि त्यात चर्चा होती त्याच्यावर. समजा त्यात काही कमी करायचं, जास्त करायचं, काय झालं. पण त्यात असं दाखवलं हा ठराव बोगस आहे. जसं त्याच्यात ते ठराव घेऊन लगे डायरेक्ट ते उद्यापासून कामच चालू होणार होतं. ते ठराव फक्त असा होता की हे जे पैसे आलेले आहेत ह्याचे एकत्रितरित्या TS प्रशासकीय मान्यता, आता TS MGP देते, प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी देतात. कारण की आम्ही ठराव घेण्याच्या नंतरच ते प्रोसेस सुरू होती. तो ठराव मी ठेवला. त्यांनी शहरात असं दाखवलं ते की ते बोगस ठराव असे करतात तसे करतात. परंतु तो काहीच नव्हता. तो ठराव काय होता, फक्त
हे प्रोसेस सुरू करा. मग काय झालं त्याचं, मग ह्या बाबतीत आम्ही विशेष सभा लावली अध्यक्षांनी आमच्या, की तुम्ही हे काय म्हणून लोकांना कळलं पाहिजे म्हणून आम्ही विशेष सभा आम्ही लावली. मागणी तर सगळेच करतात ना, पण अधिकार कोणाचा आहे लावणे ना लावणे नगराध्यक्षांचा. नगराध्यक्षांनी त्यांना चांगलं करायचं, लोकांना कळलं पाहिजे म्हणून त्यांनी विशेष सभा लावली. आणि ह्या विशेष सभेत एकमुखाने जो ठराव आधी घेतला होता तसाच तो मंजूर झाला. अजून त्याच्यात काही आणखी इन्क्लूड झालं. उलट काय झालं त्यातच पाणी पुरवठा विभागात आमचं सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की अजितदादा पवार साहेबांनी आणि आता पालकमंत्री जी मिटिंग आता झाली परवा आपली डीपीटीसीची, त्यात सुद्धा ठराव केला की 10 लाखाच्या आत कोणतेच प्रस्ताव किंवा एस्टिमेट बनवू नका. कारण की त्याचं कारण की ते समजत नाही, सोसायटीला काम गेलं कोण करतं काय नाही, आणि काही सांगू शकत नाही लोकप्रतिनिधी. त्याच्यामुळे दादा म्हणजे एखाद दुसरे ते तसे 10-5 आले बी तर त्याला क्लब करा, म्हणजे एकत्र करा आणि एकत्रितच त्याचे टेंडर करा, म्हणजे ते काम कोणी एक घेतलं की ते लक्षात येतं. तर मला हे सांगा, आम्ही हा जो ठराव आहे नगराध्यक्षांनी त्यात त्यांचं मत मांडलं, आम्ही त्या ठरावाबाबत एक शब्दही त्यात कमी जास्ती केला नाही. एक शब्द जशाच तसा तो मान्य केला नगराध्यक्षांनी. आणि त्यात त्यांनी त्यांचं मत काय मांडलं की ते म्हणाल्या की दादांनी आणि ताईंनी हा ठराव घेतला की 10 लाखाच्या आत आपल्याला करायचं नाही. मी त्यांच्या पक्षाची आहे, मी त्यांच्या जीवावर निवडून आलेले आहे आणि मी त्यांचं ते तोडणं हे मला संयुक्त वाटत नाही. तर त्यांनी आमच्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना, ते प्रशासकीय जे त्यांना कळतं ना, ते स्वतः गेल्या, त्यांनी विचारपूस केली आणि त्यांना असं वाटलं की हे चुकीचं होतंय, तुकडे मी करणार नाही. आणि त्या ठाम आहेत. ते आज मी आम्ही म्हणलो तरी त्या ठाम आहेत. त्यांनी त्यात फक्त 2 वेळा अशा लिहिला की बा अमृत योजना तुम्ही पहा, आपली पाणी पुरवठ्याची अमृत योजना झाली, 102 कोटी रुपये उचलले. आज मी ती पाईपलाईन कुठं टाकली हे आमच्या कुणालाच माहित नाही, आहे का माहीत. आता विजयराजेंच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत ह्या लोकांनी आम्हाला तहसीलदारकडे कधी मिटिंग लावली नाही. कधी कुणी तहसीलदारकडे मी गेलो ना कधी की आमच्या आम्ही त्यांच्या नेतृत्वात इथं निवडून आलो 4-4, 3-3 वेळेस, त्यांनी कधी आम्हाला तहसीलदार समोर सुद्धा बसवलं नाही. विजयराजेंनी, अमरसिंह पंडित साहेबांनी आम्हाला उपमुख्यमंत्री आणि प्रधान सचिव, मुख्य सचिव आणि सर्व यंत्रणा आम्ही त्या मिटिंगमध्ये आम्ही बोलत होतो आम्हाला त्यांच्याशी ह्या अमृत योजनेबाबत. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की पाईपलाईन ही कुठं त्याचा बोनस होत नाही पाईपलाईनचा टाकायचा. ती एक मिटिंग झाली. त्याच्यानंतर आमदार विजयसिंह पंडित साहेबांच्या एक मिटिंग घेतली, त्यात मुख्य सचिवांनी ती मिटिंग घेतली आणि जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांनी त्यांनी निर्देश दिले की बाबा पाईपलाईनवर तुम्ही खर्च नाही करायचा जोपर्यंत आपलं सगळं हे क्लिअर होत नाही. कारण की आज आम्ही पाईपलाईन केली आणि उद्या तो गुत्तेदार म्हणला की ही मीच केलेली आहे, तो काय तुमच्याकडे उत्तर आहे. बरं, ते असताना आम्हाला ती जी पाईपलाईन आहे इथं पाईपलाईन नाही म्हणून आम्हाला प्रमाणपत्र कोण देईल, मुख्याधिकारी देतील ना. मग त्यांच्या बिगर आता पाईपलाईन आमच्याकडे ऑलरेडी सगळी झालेली आहे. बरं, आपल्या 25% 30% ठिकाणी पाईपलाईन आपण टाकलेली आहे, तिथं आपण पाणी देत नाहीत. का देत नाहीत? अपूर्ण योजना, आपली अपूर्ण योजना आहे. ती आपला जो आपला वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकात ते सगळं डिस्टर्ब होऊन जाईल म्हणून ती सुद्धा पाईपलाईन आपण. मला एक सांगा, मग हा ठास कशासाठी? बरं, आपण करायचं नाही म्हणलोच नाहीत ना, जे आहे ते मान्य केला. फक्त आमचं म्हणणं एवढं आहे की जे तुकडे करायचे ते नका करू, त्याचं टेंडर करा. मग ह्यात त्या नगराध्यक्षांचं काय चुकतं आम्हाला हे दाखवा ना. नगराध्यक्षाचं बरं, दरवेळेस प्रत्येक मिटिंगला तुम्ही अपात्र होताल, तुम्ही असं, तुम्ही तसं, इतकं प्रेशर नसतं हो. कशासाठी? अहो, त्या बाईचं चहाच्या मिंद्या नाहीत ना त्या नगरपालिकेचे आज बी. आज तिथं जे काय 5-7 टेंडर झालेले आहेत, 5-7च झालेले आहेत, ते कुणाकडे येतो तुम्ही माहिती घ्या ना. मग तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, गुत्तेदार आहात, आधी हे तुम्ही स्वतः ठरवा ना. लोकप्रतिनिधी असतात तुम्हाला लोकांचे कामं करू लागतात. गुत्तेदारी म्हणून तुम्ही नगरपालिकेला वापर केला असतात तर मग नगराध्यक्ष तुम्हाला कशी साथ देते? नाही देणार.
आपलं नाव तर सांगा कोण आता कुणाला ते सगळ्यालाच माहिती आहे ना. आता लई आहेत ना, तुम्हालाच माहिती आहे ना, जे 3-4 आहेत त्यातलेच कोणीतरी असतील ना. ओके. म्हणजे 5-6 टेंडर प्रक्रियेमधले काही कामं गेले ती त्यांनाच गेलेत. आता ते तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता ना. ओके. बर, स्वच्छता सभापती आहात. शहरात जर पाहिलं तर तुम्ही जी काही घाण दिसते त्यावर समाधानी आहात की ह्यात काही चेंजेस होणार आहे? नाही ना, मी स्वतः समाधानी नाही ना त्या स्वच्छतेवर. तुम्ही पहा, आम्ही जशी नगराध्यक्षाची निवड झाली, उपाध्यक्षाची निवड, सभापती निवड झाली, मी ते सर्वात प्रथम स्वच्छता अभियान काढलं. आणि त्या स्वच्छता अभियानमध्ये आम्ही प्रत्येक वार्डात 2-3 वार्डात काम केले. आणि आमची मिटिंग लागली. त्या मिटिंगमध्ये कोणी विरोध केला? हे असं नाही, लेबर सगळे असे झाले, ते तसे झाले, बिलकुल करायचं नाही, करतातच कसं. मग आम्ही बोललो वादविवाद नको, पण ते कमी झालं. हे काय आता कसं तरी आतापर्यंत झालं असतं, मग कसं ते टेंडर काढायचं की ते म्हणले टेंडर हे बोगसच आलं. म्हणजे आम्ही ती प्रक्रिया करा म्हणतो, ओपन टेंडर करा म्हणतो, ते चुकीचं. आम्ही टेंडर आता टेंडर ते राज्यस्तरीय टेंडर येते, म्हणजे त्याचं ओपन टेंडर होणार. आपल्या बीडमध्ये ते कुणी बसत नाही त्यात. कुणीतरी असं मोठ्या महापालिकेचा किंवा अनुभवी माणूस त्याच्यात येणार. बरं, ते कोण येणार हे आम्हाला माहित नाही, तर ते चुकीचं. आणि 10-10 लाखाचे तुकडे करून 3 कोटी रुपयाचे हा विकास. आता हा कोणता नियम आहे आता हे आमच्या तर लक्षात नाही येत ते. बरं, बीडकरांना तुम्ही एक निवडणुकीत आश्वासन दिलं होतं की जे काही पाणी आहे ते 5 दिवस 6 दिवसाला देणार. नाही बिलकुल आहे पहा, हे बिलकुल हे काय आहे, हे राजकीय स्टट आहेत. हे चलत असतं, हे कमी होणार आहे का? आज हा आला, तो गेला, हे आवक जावक ह्याच्यात हरतच असते. ठीक आहे, काही जातील काही येतील, यात काही ड्रायव्हर. पण अजय दादांनी जे शब्द दिलेले आहेत, जे शब्द, ते सर्व आमदार विजयसिंह पंडित साहेब, सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखाली हे पूर्ण करणार. ह्यात काही शंका शहरवासियांनी ठेवूच नाही. ठेवूच नाही त्याच्यात. तुमची सत्ता जाणार आणि दोन्ही क्षीरसागर बंधू एकत्र येणार दीपोळीमध्ये अशी चर्चा. काय करेल आता मला एक सांगा, नगराध्यक्ष हे लोकांनी निवडून दिलेले आहेत हो. असं काही घडलं की लगेच दुसऱ्या दिवशी किराणा दुकान आहे, काही शटर लावला गेलं संध्याकाळी खाली किती दुसऱ्या निवडून नाही ना. त्या लोकप्रतिनिधी आहेत, पुसोडिंग ऑफिसर आहेत. त्या 2.5 वर्ष तर काहीच करता येत नाही. आणि इतका बदल झाला ते चलितात. मग त्यात असं काही होणार नाही का? आम्ही मी तर कच्चे नाही ना. पण हे जे 11 लोक आहेत हे तुमच्यापासून दुरावले, 11 आहेत कमी आहेत. आता तुम्ही पाहताल थोडे. आता कालच तुम्हीच मोजले रेस्ट हाऊसला. काय हे पहा, ते 11 म्हणजे ते काही असं ते गेले तर असं विजयराजेंना किंवा पक्षाला ते तुटून गेलेले आहेत ना. त्यांना काहीतरी लॉलीपॉप दाखवलं आणि आपण एकच आहे म्हणले, आपण असं करू, आपण इतके तितके, म्हणजे त्यांना गुमराह केलं. त्यांच्या ते लक्षात आलं ना आता. मग ह्या 11 लोकांना त्यांना इतकं प्रेम होतं, ह्या 11 लोकांबद्दल त्यांची इतकी सहानुभूती होती. म्हणजे तुमचे बिलं निघलेत, जे तुम्ही टेंडर घेतलेत किंवा जे तुम्ही आता टेंडर टाकलेत किंवा ज्या योजनेत तुम्ही कामं टाकलेत, त्यावेळेस त्यांचा विचार त्यांना येणार होता ना. मग त्यात त्यांचे बी काही ना काही सहभाग असला असता, आम्हाला वाटलं असतं हो यार हे 11 लोकांचा विचार करते. म्हणजे तुमचं कुठंतरी भागाना की तुम्हाला डोके मोजणी करायची आणि तुमचं भागलं की डोके मोजणी सोडून द्यायची. तुम्ही बघा ना, ह्याच्या आधी बी जे प्रवेश झाले मुंबई, नावच येतं मुंबई गँग, तिथं सगळे घेऊन गेले. दादासमोर डोके मोजणी झाली, डीपीटीसी आणली. आता त्या डोके मोजणीपैकी आज यांच्याबरोबर 2 लोक आहेत, ते 2च आहेत, तिसरं कोण नाही यांच्याबरोबर. मग हे डोके मोजणी कवर चालल? कधीतरी तुम्ही तुमच्या स्वतःला विचारा ना की तुम्ही काय करताय, काय नाही करत. नगरपालिकेत तुमचा हस्तक्षेप वाढलाय, तुम्ही स्वतःलाच नगराध्यक्ष समजता असा आरोप होता तुमचा. आता तुम्ही सांगा आम्हाला की आम्ही कुठं दाखवलं हे दाखवा आम्हाला. आम्ही उलट बाजू घेतो. आता ही बाजू घेणं तसं असलं मग त्याला काय चारा नाही.
असं दाखवा की आम्ही जसे ते आम्ही तर खाली बसलेलो असतो. शेवटचा प्रश्न आहे, हे तुमची गटबाजी काहीतरी ह्यात मार्ग निघेल आणि खरोखरच तुम्ही बीडचा विकास करता? विशेष नाही, विकासासाठीच हे सगळं चालू आहे. आणि आम्हाला विकास नसतं करायला ते 50 कोटी आतापर्यंत आम्ही संपवले असते ना. ते तुकडे आम्हाला चुकीचे आहेत का कळायला सुद्धा नसतं. हे पैसे सुद्धा आले कुठे कळले असते मला हे सांगा. तुम्ही मला एक सांगा, जे जे शहरात आज कामं चालू आहेत त्याची क्वालिटी सुधारली की नाही सुधारली इतकं सांगा. तुम्हीच सांगा. आता तुम्ही त्या बुंदलपुऱ्याचं काम बघा कसं झालं. शिवाजी पुतळा ते नगरपालिकेपर्यंतचं काम कसं झालं. मग काहीतरी आम्हाला बदल कधी दिसेल ते झाल्यानंतर. तुम्ही आधीच आम्हाला विचारता कसं, आम्हाला काय करू तर द्या ना. असे 22 कोटी शेकडो वेळेस येऊन गेले की नाही. पण ह्यात आम्ही दाखवलं. आज आम्ही कोणाला माहिती अधिकार द्यायची गरज पडली का, आम्ही माहिती पत्रच लावून टाकलं. घ्या फोटोन जा. खाली खडी खांदायचं किती, नंबर 1, नंबर 2, त्याच्यानंतर खडी, मग दाबायचं कसं, दाबून त्याच्यावर बेड ठेवायचं कसं, आणि त्याच्यानंतर कॉन्क्रीट टाकायचं कसं, हे आम्ही तिथं साईज लिहिली सगळी. लांबी किती, रुंदी किती, नाल्या किती. तुम्ही बघा पहिले नाल्या आपल्या कुठल्या पाणी जातं का बघा. आज जे आमचे कामं चालू आहेत कमीत कमी त्याचं पाणी त्या समोरच्या नालीत तरी जातं. मग ते नालीचं अजून समोर ते कुठं जातं हे अजून आम्हाला माहित नाही. पण आम्ही जे रस्ते केलेत त्याचं नालीचं ते समोरच्या नालीत जातं इतकी आम्ही खात्री तुम्हाला बिलकुल देतो. ते नाही गेले त्याची जिम्मेदारी आमच्यावर. ओके, धन्यवाद. तर हे होते बीड नगरपालिकेचे स्वच्छता सभापती शेख निजाम. आणि यांनी मला वाटतं बऱ्यापैकी जे काही काल वाद झालाय, कशामुळे झालाय, काय झालंय यावर चर्चा, जी काही माहिती आहे आपल्याला दिली आहे. एकूण जे काही वित्त विभागाचे मला वाटतं 40-45 कोटी असतात त्याचं जे नियोजन आहे ते मला वाटतं सध्या आमदार विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. आणि त्यांनी सांगतानाच असं सांगितलं की जे काही कालावधी आहे अजून थोडा कालावधी द्या की तो विकास काय असतो आणि जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर गांधी, बीड.